येशू ख्रिस्तासारख्या अरे वेता आणि कोलम्यामध्ये अरे मला झोपू एखाद्या पंख तुटलेल्या पाखरासारखं आणि स्वतः मात्र मस्त आहे. अरे श्रीमंतीच्या घाटामध्ये लोळत होतं ते समजलं. आणि हे बघ अरे त्याच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं समजलं. आणि त्यामुळे मी कसलाही विकास करू शकतो. अरे त्यांना नरक एकदमच्या कुंडात झोपून कसला विकास साधणार आहे. अरे तुझं ते धनाढ्य स्वप्न म्हणजे एक न होणारा मृग झालाय मृग. तू जळतोय माझ्या भावी आयुष्याच्या सपनावर. अरे तुला ना त्यांच्या एवढे आत्मीयता आहे ना मग तू त्यांना जवळ का देत नाही का? इच्छा का देत नाहीस का नको? जा जा त्यांच्या पालन पोषण कर म्हणजे कळेल तुला की हे ठाऊक माणसांचा संगोपन करताना किती एक जीवाचे आटापिटा होते ते. जा काय बघता मला आणि जाता जाता एक लक्षात ठेव यानंतर या घरामध्ये येण्याचा पूर्ण नाहीतर फक्त आणि माझे ऋणानु बंद आहे आणि या संबंधा खातर मी येणारच. आणि मी कुणाला घाबरत नाही. आणि मला जर अडवण्याचा प्रयत्न केलास तर त्याच वेळेस तुझं थोबाड फोडलं जाईल. कसला बोल गप्पा नाहीस बोल. तुझा काय काय पैसे लायता तू मला माझ्या घरात येऊन माझ्याशी सांगते साला हराम. अरे माझ्या हात उगारणे इतकी शक्ती तरी आहे का तुझ्या? पण एक लक्षात ठेव. अरे ज्या राक्षसाची तू मैत्री केली आहे दारूच्या डोहात गुंतलेला आहे पण तोच एक ना एक दिवस तुझा केसाला गळा कापल्याशिवाय राहणार नाही. मला श्यामपणा सांगतो इथे येऊन. त्या लंकेशला सांगून तुला खतोबत करावं लावतो का माझ्या घरी येतोस.
साल्याला साल्याला माझा हात बिघडला. साल्या भेट भेट साल्या तुझा मुंडाच मारतो मी. आले आले तू काय करतोस? मध्ये येऊ नको दिसतो. जा पाणी घेऊन ये. आले रामखोर कुठले? मला श्यामला सांगता या जयंत पाटलाला श्यामला सांगता तिथे यावं. पण हा जयंत पाटील तुमचं काही ऐकून घेणार नाही. अरे मी माझ्या मनाचा राजा आहे, राजा. पाणी आणून तुला कोटे मेले साले है. आता आणि माझ्यासाठी छान पैसे अंडा कुंजी बनवला. अंडा पनीर अंडा पनीर अंडा पनीर अंडा पनीर कसा खायची का अंडा आम्हाला